भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके। पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन चालू आहे। त्यात पहिली भावना कुठली घेतली? अनित्य भावना, अशरण भावना, संसार भावना, एकत्व भावना, अन्यत्व भावना, अशुचित्व भावनापर्यंत झालं। आता आश्रव भावना सांगायला लागले। बघितलं होतं त्यामध्ये आश्रव भावनेची 2 लाईन म्हणा। जो योगन की चपलाई ताते वे आश्रव भारी आश्रव दुखकार घनेरे बुद्धिवंत तिन्हे निर्वेरे। काय सांगितलं होतं अर्थ? जो योगन की चपलाई, जे योगांची चपलता आहे म्हणजे चंचलता आहे त्याच्याद्वारे आश्रव होतो। म्हणजे कर्म येण्याचं द्वार म्हटलं ना ते एक, जितकं मन वचन कायाची चंचलता असणार तितकं ते नियमाने आश्रव आणि बंधाला कारण असणार। का असं होते? फक्त हात हल्ले, आपण इकडून तिकडं गेलो तरी सुद्धा आपल्याला आश्रव होतो का? म्हणजे कर्म यायसाठी काहीतरी पाहिजे की काय? मी परिणाम केले नाहीत, फक्त जर हाताची अशी हालचाल झाली तर कर्म काय येतात? मग मला आश्रव बंद होणार आहे ना, तर मग तिथं माझे परिणाम पाहिजेत, काहीतरी मोह राग द्वेष परिणाम झाले तर आश्रव बंद झाला। पण त्यांनी एवढंच कारण सांगितलं, योगांची चपलता हेच आश्रवाचं कारण आहे। मग असं कसं होतंय? म्हणजे आता समज हे मी भूक आहे ती अशी नुसती हलवली तर ह्याला पण व्हायला पाहिजे, मग ह्याला का नाही होत? मला का होतंय? मग तेच की, पण मग मला काय व्हायचं कारण काय? मला असावधानता घ्यायची। म्हणजे तुम्ही जी काय हालचाल करताय ना त्याच्यामध्ये स्वभावामध्ये स्थित राहिला नाही, हेच दोष। मग जिथं मन वचन कायाची चंचलता असणार नियमाने तुम्ही स्वभावातून बाहेर असता, म्हणून त्याच्या निमित्तामध्ये कर्म येतात। आणि जेव्हा तुम्ही स्वभावात असणारे निर्विकल्प असतात त्यावेळीच फक्त कर्मांचं द्वार थांबलंय, म्हणून तिथं संवरणी निर्जरा सांगितली जाते। मग इथं त्यांनी म्हणून मग घेतलं की जो योगन की चपलाई ताते भय आश्रव भाई। आणि मग ते आश्रव कसे आहेत? कोणीही असू देत, जरी तुम्ही छद्मस्त मिथ्या दृष्टी असा, सम्यक दृष्टी असा, ते श्रेणी आरूढ झालेले मुनी असू देत किंवा अरिहंत असू देत, जोपर्यंत आश्रव आहे तोपर्यंत संसार आहे, तोपर्यंत परिभ्रमण आहे, तोपर्यंत दुःख आहे, म्हणून सांगितलं बंधन आहे तोपर्यंत। मग म्हणून आश्रव कसा आहे तर दुःखकारी आहे। आश्रव दुःखकार घनेरे बुद्धिवंत तिन्हे निरवेरे। जे बुद्धिमान जीव आहेत ते नियमाने त्या आश्रवाला निरोध करण्याचा प्रयत्न करतात। कशाच्याद्वारे होणार निरोध? तर सांगितलं फक्त शुद्धोपयोगाच्या द्वारेच आश्रवाचा निरोध होतो, म्हणजे आश्रव यायचे थांबतात। मग आपण मागं आतापर्यंत काय बघितलं? अनित्य भावना म्हणजे नित्य स्वभावाचं चिंतन करणं ही अनित्य भावना आहे। हे सगळे वस्तू, परद्रव्य, हे पुद्गल, शरीर, संसार सगळं अनित्य आहे हे सांगितलं त्याच्यामध्ये। पण त्या अनित्याचं चिंतन नाही करायचं तर नित्य स्वभाव आहे त्याला जाणणं ही अनित्य भावना आहे। तसंच अशरणमध्ये काय सांगा? शरणभूत माझा आत्मा आहे, परद्रव्य किंवा परसंयोग कोणीही शरणभूत नाही। संयोग है सर्वत्र पर नेते ने काय घेतलं होतं? संयोग क्षणभंगुर सभी, संयोग है अशरण सभी, निज आत्मा निश्चय शरण असं सांगितलं। म्हणून तिथं त्या संयोगाची आराधना करायची नाही आहे तर आत्म्याची करायची आहे। पुढं संसार भावनेत काय सांगितलं होतं? संयोग चांगला मिळाला म्हणून संसार आहे, म्हणून संसार चांगला आहे असं नाही। संयोग हो अनुकूल फिर भी सुख नहीं संसार में। मग हे संसार भावनेत सांगायचं आहे।
मग त्यामध्ये रमू नको, तर जो निसंसार स्वभाव आहे, त्या संसारापासून भिन्न असा आत्मा आहे, त्याचं चिंतन कर, अनुभव कर, तर ती संसार भावना झाली. काय संयम तुझ्यासाठी चाललंय सगळं, तू नव्हता म्हणून. एकत्व भावना कशाला म्हणायचं? म्हण मी एकटा राहणार, एकटा जीव सदाशिव. तर जो एकत्वाची आराधना करतो तो सुखी राहतो. जो दोनमध्ये अडकतो तो विचारायचा आई वडिलांना, सुखी आहे का दुःखी आहेत? सांगा, तुम्हाला माहीत असते, त्यांना नाही विचारायचं. आई वडील सुखी आहेत का दुःखी आहेत भैया? बोलणार नाही. दुःखी आहेत ना, सुखी आहेत आहे. तुम्हाला दाखवतात म्हणजे खोटं खोटं, त्यांचं वेगळं रूप असते मागं. मग तर संसार जो करायला जातो, जो दोनमध्ये अडकायला जातो, तो नियमाने दुःखी असतो. म्हणून एकत्वाची आराधना करा, तर त्या एकत्वामध्ये सौंदर्य आहे, त्या एकत्वामध्ये सुख आहे, स्वाधीनता आहे, हे सांगितलं एकत्व भावनेमध्ये. पुढं अन्यत्व भावना काय सांगते? हां, मग ते नाही 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 असं चिंतन करायचं. कसं? एकत्व भावनेत सांगितलं मी एकटा आहे, अन्यत्व भावनेत सांगितलं परद्रव्य भिन्न आहेत, त्यांचा आणि माझा संबंध नाही. मग कोण कोण भिन्न आहे त्यात? सगळीकडे काय भैया काय घेतलं त्यात? सगळेजण भिन्न आहेत मान्य आहे, पण बायको भिन्न आहे कधी वाटत नसतं का? कारण ती आपली असती ना. हो ना? हो म्हणतात मामा चालेल. बायको तेवढी माझी, बाकी सगळे परके असतात, हो का नाही? तीच बास असती संसार सुरू करायला आणि संसार वाढवायला. जसं त्या बरैयाजींची बायको होती, गोपालदासजी बरैया, नाही बनारसीदासजी बहुतेक, नाही सॉरी, कोण? गोपालदासजी बरैयाच. तर त्यांची बायको होती त्यांच्यापेक्षा डबल, आणि ते होते बारीक, आणि ते सतत स्वाध्यायामध्ये असं त्यांचं सारखं पाठशाळा चालवणार, अशामध्येच त्यांचं सारखा उपयोग. आणि झालं काय, एकदा ती हुक्का प्यायची. हां, सांगितलं होतं ना मागे एकदा. तर तिला सवय होती हुक्का प्यायची. म्हटल्यावर एक दिवस काय झालं की ते रोज घरचं काम करून तिचं सगळं करायचे बरं का, असं असतं लग्न झाल्यावर. तर ती बायको म्हणाल तसं तिचं हुक्का भरून ठेवायची, आणि मग पाठशाळेला शिकवायला ट्रेनमधनं जायचे पाठशाळेकडं तिथं आणि स्कूलमध्ये. आणि एक दिवस चुकून त्यांच्याकडनं ते हुक्का भरायचं राहिला. तर तिला इतका राग आला, माहिती ह्यांनी असं कसं काय गेले. आणि मग ती काय केली शाणी माहिती आहे का, की ट्रेन पकडली दुसरी, तिथं गेली पाठशाळेमध्ये, त्यांचं क्लास चालू होतं, तर असं दारात जाऊन उभारली आणि असं फक्त डोळे वाटारून बघितली. तर त्यांना कळालं आपण विसरलोय, आता करणार काय. पाठशाळा तशीच चालू होती, तर ती आली आणि त्यांना पकडून बडवायला सुरू केली. त्यांच्या अंगावर बसली, तर ती डबल त्यांच्यापेक्षा. म्हणल्यावर त्यांचं काय झालं असणार. ते पोरं आले सगळी सोडवायला म्हणून. ते पोरांनी त्या बायकोला धरलं, म्हणले आमच्या सरांना मारू नका हो. आणि ते त्यांच्या झटापटीमध्ये ह्यांनी खालनं सुटले, घरी जाऊन हुक्का भरला. असं सगळं म्हणजे कशासाठी? संसार असा असतो याच्यासाठी सांगायला लागले. तर ती जी बायको असती ती प्रेमळ नसती, ती स्वार्थी असती. हो म्हणतात मामा, हो ना मामा. तर स्वार्थासाठी सगळे एकत्र असतात, त्याशिवाय कोण नाही. तर अन्यत्व भावनेमध्ये आपण शिकलं की अन्यत्वालाच बघत बसायचं नाही आहे, तर त्या अन्यमध्ये माझा आत्मा एकत्व स्वरूप आहे, त्याला जाणायला पाहिजे. अशुची भावना काय सांगली? शरीराचं स्वरूप कसं आहे? क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में. असं त्या सगळं शरीराचं रूप सांगितलं, आणि त्यातून वैराग्य करवायचं आहे तुम्हाला की असल्या शरीरात पुन्हा अडकायचं नाही आपल्याला, अशी भावना तरी करा. कारण कोणाचंही शरीर कितीही सुंदर असू देत तरीसुद्धा शरीर आहे तिथं संसार आहे, शरीर आहे तिथं व्याप आहे, दुःख आहे. दिवसभर त्याचं आलंच ना, खाऊ घाला, त्याला सांभाळा, स्वच्छ करा, सगळं आलं. त्यामुळं शरीर आहे तिथं दुःख नियमाने आहे. म्हणून अशरीरी आहे ह्याची भावना करायसाठी, किंवा मी शुची पवित्र आहे हे चिंतन, हे ध्यान करणं, हे सांगितलं अशुची भावना.
आता आश्रव भावना सांगते. आश्रव भावना म्हणजे काय सांगितलं मग? आश्रवाचं स्वरूप काय आहे आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे हे कोरिलेट करा आणि त्याच्यातून आश्रव दुःखकारी आहेत आणि माझा आत्मा निराश्रव सुखमय आहे हे चिंतन करणं, ह्याला म्हणायचं आश्रव भावना. जरासं विपरीत वाटतंय. आश्रवाचं चिंतन म्हणजे आश्रव भावना नाही आहे, तर ते आश्रव माझ्यात नाहीत किंवा ते आश्रव म्हणजे माझं रूप नाही आहे हे जाणणं म्हणजे आश्रव भावना आहे. त्यांनी काय सांगितलं वाचू. भाईलजींची 12 भावना आहे. संयोग जा, तिथं आहे की पुस्तक दे काकी. संयोग जाची वृत्तिया भ्रमकूप आश्रव रूप है, दुख रूप है दुख करण है, अशरण मलिन जड़ रूप है. संयोग विरहित आत्मा पावन शरण चिद रूप है, ब्रह्मरोग हर संतोष कर सुख करण है, सुख रूप है. सांग अर्थ. संयोग जा चिदवृत्तिया ब्रह्मकूप आश्रव रूप है. संयोग जे काय चिदवृत्ती म्हणजे चैतन्याचे परिणाम, जे काय तुमचे भाव आहेत तर ते कसे आहेत? ब्रह्मकूप आहे म्हणजे ब्रह्मकूप है, ब्रह्म का कुआ है. आश्रव रूप है, आहे का? पुढं दुख रूप है दुख करण है, अशरण मलिन जड रूप है. आश्रव भावना म्हणजे काय? कसे आहेत आश्रव? दुख रूप आहेत, दुःखाला कारण आहेत, अशरण आहेत, मलिन आहेत, जडरूप आहेत. कोणाचे असतात हे भाव? आश्रव भाव कोणाचे? जीवाचे का पुद्गलाचे? पुद्गल भाव करतं का? मग जीवाचे भाव आहे तर जडरूप कसे? शरीरातून बाहेर आले म्हणून. कसं? नाही, जे भाव पराला धरून होतात ना ते सगळे जडरूप म्हणले जातात, आणि जिथं स्वभावाला धरून भावना असणार आहे तेच फक्त चैतन्य भाव म्हणले जाणार. म्हणून त्यांनी घेतलं की हे आश्रव भाव जडरूप आहेत. पुढं संयोग विरहित आत्मा पावन शरण चिद्रूप है, त्याच्या विरुद्ध घेतलं. हे सगळं पहिल्या 2 ओळीमध्ये आश्रव सांगितलं. कसा आहे आश्रव? ब्रह्मकूप आहे, दुःखरूप आहे, दुःखाला कारण आहे. तेच ना, म्हणजे भ्रमाने भरलेले आहेत आश्रव जे काय आहेत ते, किंवा ज्याला आश्रव होतात तो भ्रमिष्ठ आहे असं म्हणायचं आहे. कारण आता मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने घ्या किंवा स्थूल रूपाने, असं जो कोणी आश्रवामध्ये आनंद मानतो, ते आश्रव सतत करतो, तर तो त्याचं भ्रम आहे. जे काही रागद्वेष परिणाम करतो ते भ्रमाच्यामुळेच होत आहेत. जसं त्यांनी संसार भावनेमध्ये पण सांगितलं, भ्रम रोग वश भव भव भ्रमण संसार का आधार आहे. भ्रमाच्या निमित्तातच संसार भ्रमण आहे. त्यामुळं इथं पण सांगतायत की आश्रव म्हणजे भ्रम आहे. दुःख रूप आहे, दुःखाला कारण आहे, त्याच्या विरुद्ध आत्म्याचं रूप घ्या. सुख रूप आहे, सुखाला कारण आहे. आणि अशरण आहेत आश्रव भाव तर निजात्मा शरण आहे. आश्रव भाव मलिन आहेत तर आत्मा पावन आहे. आणि ते आश्रव आपण भेद काढू की असं समयसारची गाथा घेतली आहे माहिती आहे, 72 नंबरची गाथा. आश्रव भाव कसे आहेत आणि आत्मा कसा आहे? बोला. आश्रव कसे आहेत? दुःखरूप आहेत. वही पेन आहे का कोणाकडे? नमो उठा. कसं आहे दुसरं? दुःखाला कारण आहे. दुःखरूप आणि दुःखाला कारण म्हणजे काय फरक?
कारण आहे हे कार्य आहे. म्हणजे दुःखाला कारण आहे आणि त्याचं फळ कार्य आहे. काय झालं? आहेत. इकडच्या साईडला पेन होते बघ पायाचं. म्हणजे हे काय सांगितले? दुःखाला कारण म्हणजे जे काय उत्पन्न होणार ते दुःखाला कारण असणार. आणि हे दुःख रूप म्हणजे कार्य झालं. आणि मम्मीला कोण द्यायचं? मम्मीने आणली नाही वही. ते लिहितेत ना, लय फायदा आहे माहिती का पोरं यांची. कोण पण येतात ते वाचते, त्यांना तेवढं लाभ होतं माहिती का. तुम्हाला किती होते मला माहित नाही. पण ते जे घेते आणि वाचते ना त्याला लय लाभ होते. कुठे आहे वही पेन? जाऊ घेऊन या. तर हे झालं कारण आणि ह्याला म्हणायचं कार्य. त्यामुळं आश्रवाचं कारण सुद्धा दुःखरूप आहे आणि आश्रवाचं कार्य सुद्धा दुःखरूपच आहे. पुढं तिसरं सांगा. आश्रव कसे असतात? मलिन असतात. आणि आत्मा पवित्र आहे, पावन आहे, निर्मल आहे. आश्रव भाव जडरूप आहेत आणि आत्मा कसा आहे? चेतनरूप आहे. आश्रव कसे असतात? क्षणिक असतात, अशरण आहेत. आश्रव भाव हे अशरण आहेत आणि आत्मा शरणभूत आहे. म्हणजे मला आत्माच शरण आहे, अन्य कोणी शरण नाही. म्हणजे या आश्रव भावनेमध्ये एक काय सांगितलं? आश्रवामध्ये भ्रम आहे किंवा आश्रव हे भ्रमाने उत्पन्न होतात. आणि आत्मा कसा आहे? सत्यरूप आहे, समीचीन आहे. आश्रव क्षणिक आहेत, आत्मा नित्य आहे. असं पण तुम्हाला काय अजून भरपूर लावता येईल त्याला. आश्रव दुःखाला कारण आहेत तर आत्मा आनंदरूप आहे. आश्रव म्हणजे रागद्वेष आणि आत्मा म्हणजे वीतराग वीतद्वेष स्वरूप आहे. लिहा सुवर्णमा. असा हात हलवत येतो आपण मंदिरात. ह्याच्यात घ्या. सारखं असं इकडं दिसत नसतं तर. परत एकदा ते अर्थ समजल्यावर म्हणू, म्हणजे अजून थोडं आनंद येत आहे. संयोग जाचित वृत्तिया भ्रम कूप आश्रव रूप है, दुख रूप है, दुख करण है, अशरण मलिन जड़ रूप है. संयोग विरहित आत्मा पावन शरण चिद्रूप है, भ्रम रोग हर संतोष कर सुख करण है, सुख रूप है. म्हणजे दुसऱ्या शेवटच्या वेळी सांगितलं भ्रमरोगाचं हरण करणारा आहे आत्मा आणि संतोषाला कारण आहे किंवा सुखाला कारण आहे आणि सुखरूप आहे. म्हणून त्या आश्रवाने रहित आत्म्याची भावना करणं ही आश्रव भावना आहे. आश्रवाचं चिंतन करणं ही आश्रव भावना नाही. अजून एक वाक्य चांगलं काय सांगितलं की अशुची भावनेमध्ये त्यांनी सांगितलं की शरीर मलिन आहे, शरीर म्हणजे अशुची आहे, अपवित्र आहे, त्याचा आश्रय करायला नको, ते दुःखरूप आहे. पण जरी तसं आहे तरी सुद्धा त्या शरीरातून मुक्ती आहे, पण आश्रवातून मुक्ती नाही आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा अशुची आहेत हे भाव हे सांगितलं. म्हणजे शरीरापेक्षा सुद्धा मलिन कोण आहेत तर आत्म्याचे परिणाम. काय सांगायचं? काय कळलं सांग स्वयं?
शरीर जरी मलिन आहे तरी त्यामध्ये राहताना तुम्हाला मोक्षामध्ये अडथळा नाही आहे, साधना करून जाऊ शकता तुम्ही. पण जर परिणामामध्ये मलिनता आली ना तर तो जीव मुक्त होणार नाही. म्हणजे हे आश्रव भाव काय करतात, शरीराला मलिन करत नाहीत, तुमचे परिणाम मलिन करतात. त्यामुळं तो जीव कधीच मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून आश्रव भावनेपेक्षा अशुची भावनेपेक्षा आश्रव भावना जास्त इम्पॉर्टंट आहे. मग आता एक प्रश्न विचारू. अशुची भावनेमध्ये पण काय भावच आहेत ना, ते पण म्हणजे जीव काय परिणाम करायला पाहिजे जीवाने हेच सांगितलं ना. अशुची भावनेमध्ये शरीर अशुची आहे, अपावन आहे, ह्याच्यातूनच आत्मा पवित्र आहे हे दाखवायचं आहे. त्यामुळं जरी शरीर मलिन आहे तरी सुद्धा आत्मा त्यापासून भिन्न आहे ह्याची चिंतन भावना करणं ही अशुची भावना आहे. आणि आश्रव भावनेमध्ये जे काही रागद्वेषादी परिणाम आहेत, मोहभाव आहेत, ते आश्रव भाव आहेत आणि ते नियमाने तुम्हाला संसाराला वाढवणारे आहे. म्हणून त्याच्यापासून भिन्न आत्मा आहे हे जाणायचं आहे. नाही, मी काय सांगणार होते, आश्रव भावना म्हणजे काय केलं तुम्ही, मी निराश्रव आहे त्यापासून भिन्न आहे. मग ही आश्रव भावना संवराला कारण आहे, बरोबर. मग संवर भावनेमध्ये आणि आश्रव भावनेमध्ये काय फरक. संवर भावना वेगळं, संवर वेगळं, आश्रव भावना वेगळं, आश्रव तत्व वेगळं. आश्रव तत्व म्हणजे कर्मांचं येणं. मग तेच त्याला संवर म्हणायचं ना. मग आश्रव भावना आणि संवर भावनामध्ये काय फरक असं विचारते. सगळीकडे भावच आहेत. आश्रवमध्ये भाव आहेत, संवरमध्ये भाव आहेत, अशुचीमध्ये भाव आहेत, सगळीकडे भावच आहेत. भावनाच असल्यामुळं ॲक्च्युली 12 भावना सगळ्या भावना शुद्धोपयोगामध्येच लावणार. अनित्य भावना सुद्धा मी नित्य आहे ही भावना म्हणजे शुद्धोपयोग आहे, अनुभव तसा. तसंच आश्रव भावना सुद्धा मी निराश्रव आहे हे जाणणं हे संवर झाला. संवर भावना नाही, संवर झाला तिथं. त्यामुळं प्रत्येक भावनेतून संवर आहे. काय कळलं. अनित्य भावना असू दे, संसार भावना असू देत, आश्रव भावना असू देत, सगळ्यामध्ये संवर निर्जरा आहे जर तुम्ही अनुभूती कराल तर. आणि तेच आश्रव भावनामध्ये आश्रवाचं स्वरूप सांगून त्याचं चिंतन आणि संवराचं स्वरूप सांगून त्याचं चिंतन, सगळ्यामधून शुद्धोपयोग हेच फळ आहे त्याचं. पण सगळ्याचं चिंतन वेगळ्या वेगळ्या रूपाने म्हणून तशा 12 भावना केल्या. काय कळलं. 12च्या 12 भावना शुद्धोपयोग रूपच आहेत. कारण शुद्धोपयोगाची जननी आहे सांगितलं ना त्यांनी, वैराग्याची जननी आहे. मग ते कुठलीही भावना असू देत त्याच्यातून तुम्हाला आत्मा दिसायचं आहे, बघायचं आहे, दिसायला पाहिजे. आणि जर आत्मा नाही दिसला तर त्याला भावना पण नाही म्हणणार. त्यामुळं सांग आश्रव तत्व म्हणजे काय आणि आश्रव भावना म्हणजे काय. कर्मांचं येणं. आश्रव भावना म्हणजे म्हणजे संयम म्हणजे आश्रव तत्व आणि प्रज्वल म्हणजे आश्रव भावना. कसं म्हणजे जाऊ देत, त्याच्यामध्ये पण आहे बरं गाडी, याच्यामध्ये पण आहे. मी आपलं उगीच काहीतरी विपरीत नको ग्रहण करायला. म्हणजे जिथं आपले परिणाम रागीद्वेषी झाले तिथं आश्रव तत्व आणि जिथं वीतरागी झाले तिथं आश्रव भावना. पुढं. इस भेद से अनभिज्ञता मद मोह मदिरा पान है. इस भेद को पहचान नाही आत्मा का भान है. इस भेद की अनभिज्ञता संसार का आधार है. इस भेद की नित भावना ही भवजलधि का पार है. सांगा संयम.
अनभिज्ञता म्हणजे अज्ञान. इस म्हणजे किस भेद से, इस भेद से म्हणजे आश्रव आणि आत्मा ह्याच्यामध्ये भेद जो जाणत नाही त्या अज्ञानाने काय होतं, मोह मदिरापानच केला जातो, म्हणजे तो जीव मोहीच राहतो. पुढं सम्यक दर्शन आहे. या भेदाला जाणणंच भेद विज्ञान आहे. बरोबर. भेद विज्ञानाचा अभाव हे संसाराचं कारण आहे. इस भेद की नित भावना ही भव जलधि का पार है. या भेद विज्ञानाची नित्य भावना करणं हेच तुम्हाला मुक्तीचं कारण आहे. म्हणून याच्यासाठी समयसारमध्ये त्यांनी 2 गाथा घेतल्यात. नादूण आसवाणम अशुचित्तम च विवरीय भावम च. काय काय हे सगळे आले त्याच्यामध्ये. नादूण आसवाणम, नादूण म्हणजे जाणून, आश्रव भावाला जाणून. कसं जाणून? अशुचित्तम च विवरीय भावम च, विपरीत भाव आहेत हे कल घालायच्यामध्ये. आश्रव भाव विपरीत आहे आणि आत्मा समीचीन आहे. नादूण आसवाणम अशुचित्तम च विवरीय भावम च दुःखस्य कारणम तिय तदो नियत्तिम कुणदी जीवो. म्हणून त्यापासून निवृत्ती करायला पाहिजे त्या आश्रवापासून असं सांगितलं. कारण ते आश्रव कसे आहेत? दुःखरूप आहेत, विपरीत आहेत, अशरण आहेत आणि अशुचित्तमच विवरीय भावमच दुःखस्य कारणम तीय, दुःखाचं कारण आहेत असं जाणून त्याच्यापासून निवृत्त व्हायला पाहिजे असं सांगितलं. मग दुसऱ्या गाथेमध्ये त्यांनी असं घेतलं, आधीच्या गाथेमध्ये कोणाला आश्रव होतात, कुठल्या जीवाला आश्रव होतात, तर जो आश्रव आणि आत्म्यामध्ये भेद जाणत नाही त्याला आश्रव होतात, आणि जो याच्यामध्ये भेद जाणतो त्याला तो निराश्रव होतो. एवढंच सांगायचं आहे फक्त. जावण वेदी, वेदी म्हणजे जाणणं, जाव म्हणजे जोपर्यंत. जावण वेदी विशेष अंतरम तू आदा आसवाण दोंढंपी. समजलं? समजण्यासारखं अर्थ बघ. जाव म्हणजे जोपर्यंत, वेदी म्हणजे जाणतो, जाणणं. जावण वेदी विशेष अंतरम, समजलं एवढं? तर जोपर्यंत अंतर जाणत नाही कशामध्ये, आदा आसवाण दोंढंपी, आत्मा आणि आस, आदा म्हणजे आत्मा असतो, आदा आणि आसो या दोघांमधले जोपर्यंत अंतर जाणत नाही, अण्णा आणि तावधू काय, तोपर्यंत अज्ञानी आहे. सो कोहादिसु वट्ट दे जीवो, तो क्रोधाधिकांमध्ये वर्तन करतो. कोण? तो, तोच की, तोच सांगायला लागले. जो फरक जाणत नाही तो मी नव्हेच. मी तर किती शुद्ध पवित्र सिद्धच आहे. त्या सिद्धांपेक्षा सुद्धा मी लय भारी आहे. काय मामा? निराश्रव आहे की नाही आपण? निष्क्रोध आहे, निष्कषाय आहे. कसे आहात? कसे कसे? सिद्धच आहे म्हणा की. म्हणजे अनादि अनंत शुद्ध आहे. जोपर्यंत तुम्ही क्रोधाधिकांनी वर्तन करता तोपर्यंत कर्मांचा आश्रव बंद होतोच. जय्या इमेण जीवेण अपणो आसवाण यत हेव नादम होदी विशेषम तरम तू तय्याण बंधोसे. जेव्हा हा जीव विशेष अंतर जाणतो या दोघांमध्ये तेव्हा त्याला बंद होणार नाही. ह्याला म्हणायचं आश्रव भावना. समजला याचा अर्थ? जो भेद विज्ञानाने सहित आहे तो सम्यक दृष्टी आहे, आणि जो या भेदापासून अज्ञानी आहे तो मिथ्या दृष्टी आहे. पुढं, इस भेद से अनभिज्ञ ही रहते सदा बहिरात्मा, जो जानते इस भेद को वे ही विवेकी आत्मा. यह जान
जन बन जाएंगे पर्याय में परमात्मा। काय सांगितलं? इस भेद से अनभिज्ञ ही रहते सदा बहिरात्मा। या भेदापासून अनभिज्ञ राहतो तो बहिरात्मा आहे। जो जानते इस भेद को वे ही विवेकी आत्मा। बोला, जो भेदाला जाणतो तो विवेकी म्हणा, सम्यक दृष्टी म्हणा, ज्ञानी म्हणा, शाणा म्हणा, तोच तो पर म्हणा मी नाही, तर तोच विवेकी आहे। पुढं, यह जान कर पहचान कर निज में जमे जो आत्मा। म्हणजे हे जाणून पहचानून जो स्वतःमध्ये जमतो म्हणजे स्वतःमध्ये रमतो असं म्हणा। वे भव्य जन बन जाएंगे पर्याय में परमात्मा। मतलब पर्यायामध्ये परमात्मा बनतात। तुम्ही आता परमात्मा आहे का नाही? आता परमात्मा आहे की नाही? आता परमात्मा आहे की नाही? आहेच का? जे आहे तेच तर प्रगट होणार आहे, नसेल तर कुठून येणार आहे बाहेरून? म्हणजे आहे पण आता आवरण आहे तुमच्यावर, त्यामुळं प्रगट झाला असं म्हटलं जाणार कधी? जेव्हा तो असेल तर प्रगट होणार। जसं मागे एकदा उदाहरण दिलं होतं ना, एक काय म्हणायचं, एक 15 वॅटचं किंवा जास्त, किती वॅट असते मॅक्झिमम, 100 वॅट किंवा 200 वॅटचं बल्ब आहे आणि ते ग्लोईंग आहे आणि त्याच्यावर तुम्ही सगळे आवरण घातलेत एकावर एक इतकं आवरण घातले की जरा सुद्धा प्रकाश बाहेर येत नाही आहे। आणि आता तुम्ही काय केलं, हळूहळू एक आवरण काढलं, बाजूला केलं, तर काय व्हायला लागलं, थोडासा प्रकाश दिसायला लागला तुम्हाला। आता असं हळूहळू करत सगळे आवरण दूर झाले, काय झालं सांगा? प्रकाश पडला। म्हणजे आत्ता लावला का तुम्ही बल्ब? मग म्हणजे सांगायचंय बल्ब तर आधीपासून चालू होता। हां, तसं तो आत्मा सुद्धा आहे। कसा आहे? परमात्मा रूप आहे, केवल ज्ञान शक्तीवाला आहे, फक्त त्याच्यावर आवरण आले त्यामुळे तुमचं रूप झाकलं गेलेलं आहे। मग जसं हे आवरण दूर होत जाणार तसं तो आत्मा प्रगट होणार। पण प्रगट होणार म्हणजे नवीन तयार होणार असं नाही, बाहेरून काहीतरी येणार असं नाही, जे आहे तेच फक्त व्यक्त झालेलं आहे। म्हणून म्हटलं की परमात्मा आत्ता सुद्धा तुम्ही आहात, पण काय केलं त्याला आपण? काय केलंय? हां, म्हणजे म्हणून सांगितलं ना की धर्म म्हणा, काय म्हणायचं, मोक्ष पण लोकांना आज ऑनलाईन पाहिजे। का? कसं मिळणार ऑनलाईन मोक्ष? कसं जायचं? हां, मिळणार नाही, आमच्याकडे सगळं मिळत आहे। ऑनलाईन सम्यक दर्शन पाहिजे, सुख पाहिजे, हे सगळे असं जॉईन करतात म्हणजे काय करतात? कष्ट नको ना, जर जाऊन तिथं ऐकायचं, बघ मम्मी घरात बसती रोज, सांग तिला ऑनलाईन धर्म पाहिजे का नको, ऑनलाईन मोक्ष पाहिजे का नको, यायला पाहिजे का नको इथं? मग नाही तसलं काय सांगायचं नाही। तसलं काय आम्हाला माहीत नाही। त्यांचं मोक्ष ऑनलाईन आहे, तुमचं कशाला ऑनलाईन? तुमचं ऑफलाईन आहे ना इथं। मग त्या मोक्षाला मिळवायचं तर वर्क फ्रॉम होम नको असल्या वेळीच, तिथे वर्क इथे करा। कसलं स्वाध्यायाचं ध्यानाचं वर्क कुठं करायचं? होममध्ये नाही, मंदिरमध्ये। ते आपलं वर्क आहे आणि ते शरीराचं वर्क आहे ते घरामध्ये असते। त्यामुळं घरात बसलो तर आत्म्याचं वर्क होत नाही आणि ते बेस्ट परफॉर्मन्स नसतो। मग म्हणून सांगितलं कुठं करायचं? हां, मग नुसतं बरोबर आहे म्हणून काय उपयोग? त्या दिसायला पाहिजे मला 10:30ला। चला, वे भव्य जन बन जाएंगे पर्याय में परमात्मा। म्हणजे तेच जीव भव्य आहेत आणि ते पर्यायामध्ये परमात्मा बनतात। म्हणून इथं त्यांनी वाक्य वापरलं पर्याय में बन जाएंगे, म्हणजे आहे तोच जीव पर्यायात बनतो, जर नसेल तर। म्हणूनच त्यांनी मागं शब्द वापरला भव्य। कोणाला म्हणायचं? भव्य म्हणकी पूर्ण म्हणकी काय काय भैया? भव्य म्हणजे हां,
असं म्हणून टाकायचं लगेच रे भैया. काय जो मोक्षाला जाण्याची पात्रता ज्याच्यात आहे ना त्याला म्हणायचं भव्य. चला तुमची दोन्ही पोरे द्या आम्हाला, बस काय नाही पाहिजे. दोघं पण भव्य आहेत. मग जे भव्य आहेत ते पर्यायामध्ये परमात्मा बनतात. म्हणजे आहे त्यांच्या ठिकाणी आहे तोच बनतो पर्यायात. पण शक्तिरूपाने पर्याय दृष्टी आणि द्रव्यदृष्टी बघितली होती परवा आपण चार्टमध्ये. द्रव्यदृष्टी म्हणजे स्वभाव आणि पर्याय दृष्टी म्हणजे ते परिणमन जे काय चालू आहे ते. मग पर्यायामध्ये तोच जीव परमात्मा बनतो जो द्रव्यदृष्टीने आहे. मग तिथं अभव्य जीव नाही लिहिलं. अभव्य जीव पर्याय में परमात्मा नहीं बन सकते, बनेंगे तो भव्य जीव ही बनेंगे. तो इसीलिए बता रहे हैं. हां बस मराठी. पर्यायामध्ये तोच जीव परमात्मा बनतो जो ज्याचं द्रव्य तसं परमात्मा रूप आहे. मग अभव्याकडे परमात्मा नाही आहे का स्वभाव? हां त्याची तशी शक्ती नाही आहे, पात्रता नाही आहे, योग्यता नाही आहे. त्यामुळं तो पर्यायात परमात्मा बनणार नाहीच. नेव्हर, कधीच नाही. म्हणजे तो जीव कधीच मोक्षाला जाणार नाही. आम्ही इतकं भांडलो होतो माहिती का बसून या अभव्यासाठी. म्हटलं त्याला न्याय द्या. कोण देणार? त्यांनी स्वतःसाठीच तसे बांधलेले आहेत निषेध. तर अभव्याला भव्य किती दया करा कोणावर, तो अभव्याचा भव्य होत नाही. नाही भव्याचा अभव्य होत नाही. पण भव्य अभव्य समजतात. म्हणजे असे महाभाग असतात अनेक जण की भव्य पात्रता असताना सुद्धा मोक्षाला जाऊ शकत नाहीत. जसं उदाहरण काय दिलं होतं त्यासाठी. हां तेच की अभव्य म्हणजे असं नाही की कुठंतरी धर्मापासून लई दूर बसलेत किंवा ज्यांना काही ABCD पण माहीत नाही धर्माची, असे नाहीत. अभव्य पण मुनी होतात. अभव्य पण सगळी 28 मूलगुणाची चर्या करतात. सगळं करणार पण सगळं उत्कृष्ट ज्ञान अध्ययन असं काय म्हणायचं कंठस्थ सगळं असेल त्यांची जिनवाणी. पण तरीसुद्धा त्याला म्हणलं ते सव्वागम धरोवी नविसो जाणदी अप्पा नयम तू सव्वागम धरोवी. सर्व आगमाचा धारी असला तरी सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. माझा निर्णय मी करायचं एवढंच कळायला मार्ग आहे. तो दुसऱ्याचा निर्णय मी नाही करू शकत. म्हणजे तुम्ही तेच की तेवढं त्याचे एकच आहे फक्त ट्रिक काय, मी स्वतःला जाणू शकलो तर भव्य, नाही तर नाही. मग त्यासाठी ध्यानाला बसावं लागतं. त्याच्यासाठी निर्णय करावा लागतो. त्याच्यासाठी थोडंसं पुरुषार्थ करावा लागतो. त्यासाठी थोडंसं वेळ द्यावा लागतो. त्यासाठी थोडंसं मंदिरात यावं लागतं. तर म्हणून सांगितलं बसणार की अहो भव्य सांगाले काय तुम्हाला, कशाला काळजी करताय. तुमच्या आधी मोक्षाला जाणार एवढं सांगते मी नक्की दोघं पण. चला ते भव्य जीव पर्यायामध्ये परमात्मा बनतात. असं घरात बसलेले पण भव्य असतात बरं का, नाही असं नाही. सांग महेनला म्हणजे इथे येतात तेच भव्य असतात असं नाही, आणि इथे येतात ते अभव्य नसतात असं पण नाही. अभव्य नसतात असं पण नाही, अभव्य पण असू शकतात. कुणाकडे बघायचं? हे पण निर्णय करू शकत नाही आपण. तुमचा निर्णय तुम्ही फक्त. हां अनंत भव्यांच्या मागे एक अभव्य, पण असे अनंत अभव्य आहेत. काय आता काय म्हणायचं? भव्य अनंताचे पट अनंत आहेत, पण तरी अनंत अभव्य आहेत की काय करायचं मग. मग त्यांनी एका वक्त्यांनी सांगितलं की घाबरू नका, जर इंडियामध्ये अनंत भव्य असतील ना तर 3-4 अभव्य आहेत. हां तो मी तर नाहीच असं लगेच आपण. का नसणार? सगळं असू शकतंय, कोणीही असेल कुठेही असेल. असं काय नाही सांगायला ना. म्हणूनच त्यांच्यामध्ये सुद्धा कितीतरी भव्य असणार. निगोदी जीवांमध्ये भव्य आहेत. तर आता इथं किडा मुंगी आहेत ते भव्य असतील, आपण अभव्य असेल असं पण असणार. म्हणजे म्हणून ते सुमत प्रकाशजींनी काय सांगितलं होतं, म्हणले तुम्ही आगाळीत पाणी वापरता, त्याच्या निमित्तात अनेक जीवांची हिंसा होते.
समजा ते जीव मेले तुमच्याकडनं आत्ता, त्यांना अशी पर्याय प्राप्त झाली की ते पुढच्या जन्मात विदेह क्षेत्रात बसलेत आणि सिमंदर भगवंतांची वाणी ऐकतायत, वैराग्य झालं, सिद्ध झाले तुमच्या आधी, आणि तुम्ही इथं बसून त्यांना नमस्कार करताय. कोणाला हो? ज्यांना काल तुम्ही मारलं होतं. म्हणजे असे म्हणून तिथं अनंत सिद्ध, भावी सिद्ध बघा. जे पण तुम्ही करता ना, स्वयंपाक करता, पाणी गाळता, झाडू मारता, तेव्हा सगळ्यामध्ये जिथं जीव हिंसा होणार नाही त्याची काळजी नाही आहे ना, समजून घ्या तुम्ही भावी सिद्धांचं विराधना करताय. असं त्यांनी एक वाक्य सांगितलं. तुम्ही लवकर म्हणजे काय म्हणायचं, जाणार नाही, हे बांधलं स्वतःसाठी. दुसऱ्याला पोचवणार आहे आपण कोण? असे पण पंचम काळातले भव्य विचार, भव्यांचे भव्य विचार आहेत. आपले भव्य विचार आपल्याजवळ ठेवा. कोणाला मारायला जाऊ नका. फुकट बिचारात शत्रुता करून अजून त्याचं आत्ता मोक्षाला जायचं, मागं फिरत बसेल तुमच्या, आणि 4 भाव जास्त घेऊन मोक्षाला जाईल. मग पहिल्यापासून तसेच असणार, योग्यताच नाही त्यांच्यामध्ये अशी. त्यासाठी उदाहरण दिलं ना आपण की मूग असतात माहिती आहे, मूग. तर 4 टाईप्सचे मूग सांगितले. काय? एक जे पाण्यात टाकले आणि शिजले त्यांना म्हणायचं आसन्न भव्य, म्हणजे काय, लगेच ते काही काळामध्ये मोक्षात जाणार आहेत, असे ते भव्य आहेत. दुसरं असे मूग आहेत की जे तुम्ही डब्यात ठेवलेत, जे की करणार आहे अजून तुम्ही कालांतराने, त्याला वेळ आहे फार, त्याला म्हणायचं दुर्भव्य, म्हणजे होणार कधी ना कधी ते येणार, त्याची पात्रता, आणि पण अजून काळ खूप जायचं आहे, असं मिथ्यात्वामध्ये आहेत पण भव्य असतील, तर ते जीव घ्यायचे दुर्भव्य. आणि जे काय म्हणायचं, ज्यांची पात्रता आहे शिजण्याची पण ते सांडले, रस्त्यावर चुरा झाले, आता शिजणार कधी? त्या पोत्यातनं बाहेर पडले, गाडी गेली, चुरा झाला, तिथंच संपले ते, तर आता ते कधीच शिजणार नाहीत. ते अभव्य समभव्य म्हणायचं. म्हणजे काय, त्यांची पात्रता असताना सुद्धा ते भव्य असून सुद्धा अभव्य समान झाले, किंवा त्यांनाच म्हणायचं दुरांदुर्भव्य, म्हणजे असेही भव्य आहेत की जे कधी मोक्षाला जाणार नाहीत. आणि चौथं घेतलं अभव्य, म्हणजे कुत्सर मूग असतात माहीत आहे, म्हणजे काय असतं, करती ना मम्मी कुत्सर मूग, म्हणजे त्याच्यामध्ये एखादं येतं ना, एखादा असतंय ना, ते काढायचं असतो, शिजवायचं नसतो, ते शिजत नसतं. तर त्याला म्हणायचं अभव्य, तो कधीच मोक्षाला जाणार नाही, कधीच शिजणार नाही तो मूग. असे 4 टाईप्सचे भव्य. कशासाठी सांगितलं? जो भव्य जीव आहे तो त्या आश्रवाला घाबरतो आणि त्यामुळे त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि स्वभावाचं वेदन करतो. पुढं हे हेय आश्रव भाव सब श्रद्धेय निज शुद्धात्मा प्रिय ध्येय निश्चय ज्ञेय केवल श्रेय निज शुद्धात्मा इस सत्य को पहचान नाही भावना का सार है ध्रुवधाम की आराधना का सार है. सांगा आश्रव भाव कसे आहेत? हे आहेत, म्हणजे हे म्हणजे असं सोडण्यायोग्य. हे म्हणजे सोडण्यायोग्य. श्रद्धेय निज आत्मा, श्रद्धा करण्यायोग्य निज आत्मा आहे. प्रिय माहीत आहे तुम्हाला, प्रिय माहीत आहे, ध्येय माहीत आहे, निश्चय माहीत आहे, नेय माहीत आहे, श्रेय माहीत आहे. काय सांगू मी? हे सगळा आत्मा आहे. तो आत्माच प्रिय आहे. ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय आहे, नेय म्हणजे ज्ञानाचा विषय आहे, श्रेय म्हणजे श्रद्धानाचा विषय आहे. तोच निज आत्मा निश्चय रूपाने आपल्याला शरण आहे. इस सत्य को पहचान नाही भावना का सार है. हे सत्य जाणत नाही म्हणूनच जीव स्वतःपासून दूर आहे आणि त्याला ती भावना होत नाही, स्वतःची शुद्धोपयोग प्रगट होत नाही.
ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है. अशा ध्रुवधाम स्वरूप आत्म्याची आराधना हेच आराधनेचं सार आहे. म्हणजे म्हणून सांगितलं आश्रवाला धरून बसायचं नाही आहे, आश्रवाचं चिंतन करायचं नाही आहे, तर निराश्रव स्वरूप आहे त्याचं चिंतन करा, त्याला बघा, त्याचा अनुभव करा, तर तिथं संवर सहज होतो. आश्रव तत्व वेगळं, आश्रव भावना वेगळी, तसं संवर तत्व, संवर भावना सुद्धा एक चिंतन म्हणा, शुभ भाव, आणि त्यातून पुढं जाऊन अनुभव करणं हे संवर झाला. आणि मग तिथं तो जीव मोक्षमार्गस्थ होतो. म्हणून स्वतःच्या आत्म्याला जाणा. जाणा हा मी सर्व आश्रव भावांपासून भिन्न निर्विकल्प जीव आहे. आश्रवामध्ये चंचलता आहे, हा मी तर निश्चल स्वरूप आहे. निराश्रव आहे, निर्योग स्वरूप आहे. जाणा स्वतःला आत्मा पहा. या माझ्या आत्म्याचा या कर्मांशी काहीही संबंध नाहीच. मी तर निष्कर्म आहे, मी तर शुद्ध पवित्र आहे. चेतन आहे, निराकुल आहे. परमशरण स्वरूपोऽहम् सुख स्वभाव स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताण.